अर्जुन, हॅलो. अरे किती वेळचा कॉल करतोय तुला, तू आहेस कुठं? अरे आत्ता निघालोय पुण्याहून, पहाट होईल मला पोचायला. अर्जुन म्हणाला, तरी लवकरच निघालास? तिकडे पण वातावरण खराबच आहे का? इकडे तर खूप उदासवान वातावरण झाले, ढगाळ पडले सकाळपासून, समुद्र पण खवळल्यासारखा वाटतोय. अक्षय म्हणाला, हो अरे, इकडे तर खूप विचित्र वाटते, आलो की सांगीन सगळं निवांत. अर्जुन म्हणाला, हो ठीक आहे, नीट ये आणि ड्रिंक करून गाडी चालवू नको. बोलता बोलता अक्षयचा आवाज ब्रेक झाला. अर्जुनने फोनकडे बघितलं, रेंज गेली होती. त्याने फोन डॅशबोर्डवर ठेवला आणि FM रेडिओ लावला, पण तिथेही कुठलंच स्टेशन लागायला तयार नव्हतं. खरखर आवाज येत होते. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. वातावरण आणखी बिघडलं होतं. वारं सुटलं होतं, विजा चमकत होत्या. आता मध्येच सूर्यप्रकाश पडत होता, तर मध्येच परत वातावरण ढगाळ होऊ लागलं होतं. गाडीचा वेग त्याने सामान्य ठेवलेला. सहज त्याची नजर आकाशात गेली. पक्ष्यांचा एक थवा विचित्र अशा सिस्टमॅटिक पद्धतीत एक संथ होऊन आकाशात उडताना दिसत होता. ते पक्षी एक संथ होऊन जणू कोणती तरी विचित्र आकृती रेखाटून कसला तरी संकेत देत होते असं वाटत होतं. वीज चमकली, ढग गडगडले आणि त्यांचं ते एक संथ उड्डाण भंग पावलं. ते वेगवेगळ्या दिशांना विखुरले गेले. टोल नाक्यावर गाडी थांबवत त्याने टोल दिला आणि पावती घेतली. टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला भांडण सुरू होती. एक ट्रकवाला आणि एक कारवाला, या दोघातला वाद मिटवणारा पोलीसही तिथं दिसत होता. त्यामुळे अर्जुनने तिकडं दुर्लक्ष केलं. सिगरेट संपलेली होती हे लक्षात आलं होतं. तो शिरवळ टोल नाक्याच्या जरा पुढेच असलेल्या एका टपरीपाशी गाडी थांबवून गाडीतून उतरला. चहा आणि एक ॲडव्हान्सचं पाकिट द्या. टपरीवाल्याकडे बघत तो म्हणाला. टपरीवाला मात्र शून्यात नजर लावून एकटक वर आभाळाकडे बघत सुन्न झाल्यासारखा हरवला होता. ओ काका, अर्जुनने त्याला आवाज देत जागं केलं. तो दचकत भानावर आला. अहो लक्ष कुठं आहे तुमचं? मी म्हणालो, एक सिगरेटचं पाकिट आणि एक चहा द्या. हो हो देतो, म्हातारा म्हणाला. त्याने सिगरेटचं पाकिट आणि एक चहा अर्जुन समोर ठेवला. सिगरेट पेटवत चहाचा एक घोट घेत अर्जुनने इकडे तिकडे बघत वर आकाशाकडे बघितलं. ढगाळ झालेलं उदासीन वातावरण 5:30च्या सुमारास अंधारून आल्यासारखं झालेलं, पण आकाशात जमलेल्या ढगांच्या वर हलका हलकासा मध्ये चमकणारा पिवळसर प्रकाश जरा विचित्र असा वाटत होता. कावळ्यांचा एक थवा ओरडत ओरडत आकाशातून इकडून तिकडे जाताना दिसत होता. टपरीच्या मागे असलेल्या टेकडीवर दूरवरून पक्ष्यांचे ओरडणे ऐकू येत होते. त्या टोल नाक्यावरचा वाद आता वाढल्याचे आवाज ऐकू येत होते. आज वातावरण जरा विचित्रच आहे ना? अर्जुनला उद्देशून तो टपरीवाला माणूस म्हणाला. हो ना, झाला असेल तिकडे बंगालच्या उपसागरात काहीतरी. कमी जास्त मध्यम दाबाचा कुठला तरी पट्टा उलटला की आपल्या इथलं वातावरण खराब होतं लगेच. अर्जुन म्हणाला, कोणास ठाऊक, पण आज सकाळपासूनच जरा विचित्र वाटतंय सगळं. हे पक्षी इतके कधी ओरडत नाहीत उगाच, म्हातारा म्हणाला. आणि तितक्यात काही अंतरावर असलेल्या झाडीतून एक कुत्रं अचानक बाहेर आलं आणि एकाएकी जमिनीवर बसून विवळू लागलं. त्याच्या आवाजाने आजूबाजूला काही वेळातच अजून 4-5 कुत्री जमली आणि तीही तशीच एक सुरात विवळू लागली. यांच्यात सकाळपासून वैताग आणला या कुत्र्यांनी. जमिनीवर पडलेला एक दगड घेत त्याने त्या कुत्र्यांच्या दिशेने भिरकावला. अहो जाऊ दे, आज वातावरण पण तसं विचित्रच झालंय, बिथरली असतील ती. अर्जुन म्हणाला. काय सांगायचं, कुत्री तर कुत्री, माणसं पण बिथरली आहेत. सकाळपासून या टोल नाक्यावर झालेले हे 6वं भांडण आहे. काहीतरी होणार आहे का, की व्हायच्या वाटेत आहे? सकाळपासून नुसते अपशकुन होत आहेत. तो म्हातारा परत शून्यात नजर लावून बोलू लागला. तुम्ही कुठं राहता आणि कसले अपशकुन? अर्जुनने विचारलं. मी इथेच राहतो, याच मागच्या खेडशी गावात. अपशकुन म्हणजे अगदी विचित्रच. पहाटेपासूनच बाजूच्या जंगलात पक्ष्यांचे ओरडणं सुरू झालं. त्याच आवाजाने आम्हाला जाग आली. गुरंढोरं सकाळपासूनच विचित्रपणे आरडाओरड करत आहेत. काहीच कळायला तयार नाहीये नक्की काय घडतंय हे. काहीतरी मोठी आपत्ती येणारे असं दिसतंय. तसं काही नसतं काका,
जास्त विचार करताय. असो, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. किती झाले? अर्जुनने विचारलं. 210 रुपये. अर्जुनने फोन काढत स्कॅनर समोर धरला आणि तितक्यात फोनच्या स्क्रीनवर नेटवर्क नसल्याचं त्याला समजलं. त्याने पाकिट काढलं, 210 रुपये सुट्टे दिले आणि तो गाडीकडे चालायला लागला. साहेब, तुमचा प्रवास सुरक्षित हो, मागून त्या माणसाने आवाज दिला. अर्जुनने मागे वळून हात करत परत गाडीकडे बघितलं. त्याला क्षणभरासाठी जेव्हा त्याने बघितलेलं त्या क्षणात भयंकर असं काहीतरी जाणवलं होतं. तो माणूस त्याला दिसला होता, पण त्याचं शिर गायब होतं. अगदी क्षणभराचा तो भास असावा, पण अर्जुनच्या अंगावर सरकन काटा आला. त्याने पटकन परत मागे वळून नीट बघितलं. काही सेकंदासाठीच त्याला तसं दिसलं होतं, पण आता तो माणूस अगदी सामान्य दिसत होता. अर्जुनने दार उघडलं आणि तो आत बसला. गाडी स्टार्ट करत तो जरा पुढे गेला आणि साईड मिररमधून त्याने त्या टपरीकडे बघितलं. तो माणूस शून्यात नजर लावत आकाशाकडे बघत होता. अर्जुनने परत एकदा सरळ बघत प्रवास सुरू ठेवला. शेट, हा रेडिओ पण ना, त्यात मोबाईलला पण रेंज नाहीये साली. इतका मोठा प्रवास असा काढणं म्हणजे वैतागून गेलोय मी. अर्जुन म्हणाला. मोबाईलमध्ये काही गाणी होती बहुतेक, ती लावतो. त्याने स्टेअरिंग एका हाताने सांभाळत फोन हातात घेतला. फोनच्या म्युझिक ॲपवर क्लिक केलंच होतं, तितक्यात फोनचा स्क्रीन विचित्र पद्धतीने हिरवट असा दिसू लागला. ढगांचा गडगडाट ऐकू आला. एक प्रचंड असा आवाज आणि लगेचच आकाशात विजेचा कडकडाट ऐकू आला. कुठंतरी वीज कोसळली असावी असा तो भयानक आवाज होता. पुढच्याच क्षणी फोन बंद पडला. अर्जुनला हे समजलंच नाही नक्की घडलं काय होतं. आता एक विचित्र अशी कातर वेळ सुरू होती. नक्की दिवस आहे की रात्र तेच कळत नव्हतं. विचित्र असा तो पहाटेसारखा प्रकाश आणि त्यात आकाशात जमून आलेले काळे ढग. हेडलाईट सुरू करत आता त्याने रस्त्यावर नजर ठेवली. काही अंतर पुढे आल्यावर आता एक घाट सुरू झालेला. तुरळक अशी वाहनं दिसत होती. घाट चढत असताना त्याच्या बाजूने एक कार गेली. कारच्या आत एक कुटुंब त्याला दिसत होतं. तो पुरुष आणि ती स्त्री, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असावं. त्या गाडीत ते दोघेच होते. त्यांच्या भांडणाचा आवाज पार गाडीच्या बाहेरपर्यंत ऐकू येत होता. गाडीने अर्जुनच्या गाडीला ओव्हरटेक केला आणि गाडी थोडीशी पुढे गेली. आता घाटाच्या त्या रस्त्याच्या एका बाजूला दरी आणि एका बाजूला डोंगर होता. 100 मीटर वरती गाडी त्याला दिसत होती. अचानक काय झालं कोणास ठाऊक, गाडी घाटाच्या कठड्याच्या बाजूला जाऊ लागली. गाडी घाटाचा कठडा तोडून थेट दरीत कोसळली. क्षणभरापूर्वी त्याला दिसलेले ते जोडपं आता अस्तित्वात नव्हतं. त्याला काही कळलंच नाही. नक्की काय काय बघावं लागणार आहे आज कोणास ठाऊक. त्याने गाडी बाजूला घेतली आणि तो उतरून त्या कठड्याजवळ आला. गाडी दरीत पडलेली, गाडीचा चेंदामेंदा झालेला. त्याने हायवे पेट्रोलिंगच्या टोल फ्री नंबरवर कॉल लावला, पण तो फोन कोणीच उचलला नाही. काही 10-1 मिनिटात तो तसाच तिथे थांबला, पण फोन कोणीच उचलत नव्हतं. जाऊ दे, आपण आपल्या प्रवासाला लागू, असं म्हणत आता तो गाडीत येऊन बसला. तितक्यात त्याच्या बाजूने एक बाईक स्वार पास झाला. त्या बाईक स्वाराने अर्जुनकडे एक थंड असा कटाक्ष टाकला. अर्जुननेही त्याच्याकडे बघितलं. ती बाईक ओव्हरटेक करून जरा पुढे गेली. पुढे घाटात एक वळण येत होतं. ती बाईक त्या वळणाने पुढे जाऊन दिसेनाशी झाली. अर्जुनची कारही आता त्या वळणावर आली आणि वळण पास करत त्याने समोर पाहिलं. ती बाईक रस्त्याच्या कडेला पडलेली. तो माणूस मात्र कुठेच दिसत नव्हता. अर्जुनने कार स्लो केली आणि थांबवली. तो खाली उतरला. आता अंधार पडला होता. त्याने उतरताना बॅटरी उचलली. बॅटरी सुरू करत त्याने त्या रस्त्याच्या कडेला इकडं तिकडं प्रकाश टाकला. थोडीशी झाडी आणि मग डोंगर सुरू होत होता. आताच्या आता हा गेला कुठं? अपघात वगैरे झाला की काय? त्याने सहज विचार करत तो बाईक जवळ आला. बाईकचं निरीक्षण करत तो पुन्हा कारच्या दिशेने वळला होता. अचानक मागून कोणीतरी त्याचा गळा धरला. अचानक झालेल्या या हल्ल्यातून त्याला सावरायला 5 सेकंद लागली. तोच बाईकवाला माणूस होता. तो किंचाळत होता आणि पूर्ण ताकदीने अर्जुनचा गळा त्याने काखेत आवळून धरलेला.
अर्जुनने स्वतःला सावरत पूर्ण ताकदीने सर्वात आधी तर त्याच्या हाताची मूठ सोडवली आणि त्याच्या हाताचं मधलं बोट काडकन मोडलं. तो वेदनेने ओरडला आणि त्याने अर्जुनचा गळा ढिल्ला सोडला. अर्जुनने एखाद्या पोत्यासारखं त्याला खांद्याच्या साहाय्याने उचलून पुढच्या बाजूला जमिनीवर फेकलं. तो जमिनीवर पडला आणि तरीही किंचाळत उठून उभा राहिला. तो कोणीतरी मानसिक रुग्ण वाटत होता. किंचाळत परत त्याने अर्जुनवर झेप घेतली, पण अर्जुनने त्याच्यावर पकड मिळवत त्याला धोबीपछाड देत जमिनीवर आदळलं. अर्जुन त्याच्यावर ताबा मिळवत आता त्याला लाथाबुक्यांनी तुडवू लागला. तो आता जमिनीवर अर्धमेला झाल्यासारखा पडला होता, पण हळूहळू आवाजात तो अजूनही मगाशी ओरडत होता तसा ओरडायचा प्रयत्न करत होता. तो जमिनीवर पडलेला. अर्जुनने डिक्कीतून दोरी आणली, त्याचे हातपाय बांधले आणि त्याला गाडीत मागच्या सीटवर टाकला. जमिनीवर पडलेली त्याची सॅकही त्याने उचलली आणि स्वतःसोबत ठेवली. परत एक सिगरेट पेटवली. त्याला कळतच नव्हतं नक्कीच घडतंय का. कुठला दिवस आहे आज? अपशकुन दिवस आहे आज कुठला तरी. असं वाटतंय सगळी संकट आली आहेत एकदम. एक काम करतो, आता पुढे गेल्यावर पहिली पोलीस चौकीस येईल, तिथे याला पोलिसांच्या ताब्यात देतो. कुठल्या तरी लुटारू गँगचा हा मेंबर दिसतोय. अर्जुनने गाडी स्टार्ट केली. घाट पूर्ण चढवून झाल्यावर आता घाटाचा उतार सुरू झाला. आता त्या माणसाला शुद्ध आली होती. ओ, कोण आहात तुम्ही आणि मला असं बांधून कुठे घेऊन चालला आहात? तो माणूस विचित्र असे प्रश्न आता करू लागला होता. ते ऐकून अर्जुनचं डोकं सरकलं. तू विचारतोयसे? तूच हल्ला केलास माझ्यावरती? थांब, तुला पोलीस चौकीतच देतो. चांगली तोडून काढतील तुला टायरमध्ये घालून. अर्जुन म्हणाला, अहो मी कधी तुमच्यावर हल्ला केला? एक मिनिट, आपण आहोत कुठे नक्की ते तरी सांगा. आपण साताऱ्याच्या जवळ आलोय आता. काय सातारा? शिरवळवरून मी गाडी घेऊन निघालो. आकाशात भयानक अशी वीज चमकली. त्या प्रकाशाने डोळे दिपून गेले. त्यानंतर मला काहीच आठवत नाहीये मी इथपर्यंत कसा आलो आणि मी तुमच्यावर हल्ला का करीन. मी तर तुम्हाला ओळखत पण नाही. अहो मी साधा सरळ माणूस आहे एकदम. कोणता गुंड किंवा गुन्हेगार नाहीये मी. हवं तर तुम्ही त्या बॅगमध्ये माझा आय कार्ड चेक करू शकता. शिरवळच्या एका केमिकल कंपनीत मी केमिस्ट आहे. मला महाबळेश्वरला जायचं होतं, पण मी इतक्या लांब कसा काय आलो? खरं सांगतो सर, मला काहीच आठवत नाही. प्लीज मला सोडा. मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तो केविलवाने आवाजात बोलत होता. अर्जुनने आता इंडिकेटर देत गाडी साईडला घेतली. त्याच्या सॅकमध्ये हात घालत त्याने त्यामधलं सगळं सामान बाहेर काढलं. त्यात खरंच त्याचं आय कार्ड होतं. तो सांगत होता ते खरं होतं. अरे पण जर असं आहे तर माझ्यावर हल्ला का केलास? अर्जुन त्याच्यावर ओरडला. सर खरंच सांगतोय, मला काहीच आठवत नाही. शिरवळवरून मी निघालो एवढेच मला आठवतंय. हायवेवर जस्ट पोहोचलोच होतो. भयंकर अशी वीज चमकली. त्या विजेचा तो प्रकाश मी कधीच विसरू शकत नाही. तिथं माझे डोळे दिपून गेले आणि त्यानंतर मला आता या गाडीत जाग येते असं समजा. अर्जुनला काहीच कळत नव्हतं नक्की हे आज घडतंय काय. डोक्याचा भुगा व्हायची वेळ आलीये. अर्जुन आता वैतागून गेला होता. त्याने गाडी स्टार्ट केली. 100 मीटरवर रस्त्याच्या हायवेच्या कडेला त्याला एक बार दिसला. त्याने गाडी बारच्या जवळ आणत थांबवली. त्या बारच्या शेजारीच एक वाईन शॉप पण होतं. अर्जुनने वाईन शॉपमध्ये जाऊन दारूच्या 4 बाटल्या, पाण्याच्या 2 बाटल्या असं सगळं विकत घेतलं आणि तो गाडीत येऊन बसला.